बोल. हाय फ्रेंड, आज मी चालले हॉटेलमध्ये. मी, पप्पा, सोनू, गुड्डू आणि मम्मी. बोल. मम्मी, सोनू, गुड्डू. हा हा, मी चाललोय जेवायला हॉटेलमध्ये. चला मग, बाय बाय. लगे बाय. कशी लागते. चला, आज आम्ही चाललोय हॉटेलमध्ये आणि आम्ही नेहमी जातो. त्यावेळी उशीर झाला थोडासा, नाहीतर आम्ही किंजूचे पप्पा आले की त्याच दिवशी जातो, है ना पिल्लू? हा, चला मग जाऊया आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये. पप्पा, मम्मी, आम्ही पोचलो. चला आता आम्ही जातो हॉटेलमध्ये. एवढं ऊन लागतंय ना, आम्ही दुपारचं आलोय आणि किती ऊन लागतंय ना पिल्लू. खूप ऊन आहे. जे आहेत मेट्रोचे सगळे ढिल्ले दिसतात. बापरे, मला तरी बघा गुडू. बापरे, आम्ही पोचलो बघा मेट्रो मॉलमध्ये आणि आम्ही आता चाललो आहे आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये. आणि हॉटेलचं नाव आहे मराठी झटका. चला जाऊया. किंजू, किंजू बघा कशी चालते. किंजू, कुठे आली तू? हॉटेल आली की हॉटेल. तर आम्ही मेनू डिसाईड करतोय आणि आमचा मेनू ठरलेला आहे. तर बघा आता आम्ही काय ऑर्डर टेबलवर. किंजू भाजलं मी चारते काय करायचं. खाणं आहे, खाणं आहे. हो हो चालते. मी किंजूसाठी आम्ही मस्त आईस्क्रीम मागवलंय. छान आहे या कसं आहे का पिल्लू? कधी शांत बसतच नाही. नंतर आम्ही ऑर्डर केला कोळंबी रस्सा, तांदळाची भाकर आणि पॉपलेट फ्राय. आम्हाला काय फार आवडलं नाही पॉपलेट आणि कोळंबी रस्सा, कारण की आम्हाला घरातलंच आवडतं मच्छी, बाहेरचं आवडतच नाही. आम्हाला बाहेरचं फक्त चिकन, मटण रस्सा, चिकन रस्सा असं आवडतं. तरी देखील आम्ही सर्व जेवण खाल्लं, कारण की जेवण वेस्ट करायला आवडत नाही आम्हाला. म्हणून आम्ही सर्व जेवण फिनिश केलं आणि त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर केला मोदक. गुडूला मोदक फार आवडतो म्हणून तिच्यासाठी मोदक ऑर्डर केला आणि मोदक खूप छान होता, खूप भारी होता. चारतीला गरम असेल, गरम असेल. कसं आहे ग? थंड आहे. तिला चार ना चिंगूला. गरम असायला भाजेल तिला. गरम आहे का? हा. आवडला? कुठे जायचंय पिल्लू? ए किंजू, आता कुठे जायचं आपण? शॉपिंगला. बर, शॉपिंग. मग आम्ही नंतर गेलो पिक्चर कोणता लागलाय ते बघण्यासाठी. तर इथे बघा फार असे पिक्चर लागले होते,
पण आम्ही काय मूड नाही झाला आमचा पिक्चर बघण्याचा. मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आता आपण घरी जाऊया. मग आम्ही घरी यायला निघालो आणि किंजू अशी बोलत होती की आपण हा पिक्चर बघूया. किंजूला काय कळणार आहे कोणता पिक्चर कसा आहे काय आहे. त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर आता आम्ही जरा इथे बसतो आणि नंतर घरी जातो हायवेला जरा. काय झालं? जायचं घरी? चल. ऊन पण लागतंय बसू पण वाटत नाही आणि गरम पण व्हायला लागले. जातो त्यापेक्षा घरी आम्ही. चला आता आम्ही घरी जातो. आता रिक्षा काय दुपारच्या भेटेल नाही भेटल, कदाचित भेटेल. दुपारचे 3 वाजलेत आता. रात्री तर अजिबात रिक्षा भेटत नाही भांडूपमध्ये. हे चिंगूला जा बस जा. आम्ही बसू. बस बस लवकर बस. बस ग तुम्ही पुढे बसा. दुपारचे 3 वाजलेत. कोण असणार आहे? आमच्या बिल्डिंगच्या खाली शाळा आहे. आता आम्ही जरा किंजूच्या शाळेचं विचारतो इथे. चल लांब आहे तर आमच्या घरात होळी सुरू झालेली आहे. या बघितलं दोघी नुसत्या एकमेकींना भिजवून टाकायला लागले. होळी अजून लांब आहे. परवा आहे होळी 4 तारखेला. तोरच चाललंय ह्यांचा. खरं तर किंजूनी खोड काढली या पहिली. ए बास कर आता सोनू. गुड्डू बास ना आता बास. अगं 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 बस झालं. ती फ्रीज पडला. अगं आता बोल कर. अरे काय बस कर अजून होळी लांब आहे. अरे देवा आता काय कर नाही बाबा. सोड ग. अगं अगं नको ग तिला ताप आलाय. अगं नको. तुला कुठं ऐका नाही झाली बघ. सोनू काय चाललंय? गुड्डू ऐकत नाही तुझी. गुड्डू ऐकत नाही. बापरे अगं काय तुमचा नखरा चाललाय. काय अगं एवढी पोरगी आहे तुला ऐक ना. उघड दरवाजा. सोनू गुड्डू उघड. बस झालं बस झालं. ए सगळी होल केली बघा राडा घरात. काय होळी खेळताय तुम्ही दोघी. ए बाय झालं गुड्डू. एकदा बस म्हणलं का बस. अजून लांब आहे. होळीच्या दिवशी काय खेळणार आहे होळीच्या दिवशी. बर्फ कशाला आहे? बर्फचं लाड नको. तिला ताप आलाय आधीच. बर्फ नको लाव. चला दाखव काय केलं. आणि चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मेन सबस्क्राईब करा आणि कमीत कमी लाईक तर करा व्हिडिओला. बाय.